चॉकलेटचे आमिष दाखवून 5 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या 60 वर्षीय नराधमास 3 वर्ष कारावास. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कायद्याचा वचक अधोरेखित करणारा निकाल लातूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिला आहे. किल्लारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किनीनवरे येथे 5 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 60 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 3 वर्ष सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी 11 जून 2023 रोजी किनीनवरे तालुका औसा येथे घटना ही घडली होती. आरोपी विठ्ठल शिवाजी शिंदे वय वर्ष 60 राहणार किनीनवरे यांनी फिर्यादी यांच्या 5 वर्षीय मुलीला किराणा दुकानातून चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन गावातील शाळेच्या पाठीमागे नेले. तिथे तिच्यावर लैंगिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रकरणी पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून किल्लारी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सिंह राजपूत यांनी तातडीनं तपासचक्र फिरवून आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा केले आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकील श्री संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता श्री मंगेश महेंद्रकर यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे बाजू मांडली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच आणि तपास अंमलदार यांची साक्ष या प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरली. या सदर प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सरकारी पंच तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची झाल्याने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून माननीय जिल्हा आणि सत्र न्यायालय 04 श्री SV जाधव यांनी मधील आरोपी विठ्ठल शिवाजी शिंदे वय वर्ष 60 राहणार किनीनवरे तालुका औसा जिल्हा लातूर यास दिनांक 5/3/2026 रोजी कलम 354 ब भारतीय दंडविधान सहकलम 8/12 अन्वये बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 अन्वये 3 वर्ष कारावास 3,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्याचे कामकाजाचे यशस्वीतेकामी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री SV मनाळे, पोलीस अंमलदार पंढरीनाथ सोमवंशी यांनी काम पाहिले. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह लातूर.